केरळवरनं आपल्याला अपडेट देणार आहेत आपल्या प्रतिनिधी नम्रता दुबे। नम्रता, प्रचंड मोठी उत्सुकता केरळमधली सुद्धा आहे, खास करून भाजपच्या परफॉर्मन्स बद्दलची। तर काय चित्र सध्याचं दिसतंय? पहिला कलही हाती आलाय। केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये सध्या 8 वाजतानंतर काउंटिंगची सुरुवात झालेली आहे। इथे सिटीमध्ये 14 जे विधानसभाचे सीट आहे त्यांची काउंटिंग सुरू होत आहे। LDF जे आहे ते आघाडीवर इथे आता सध्या दिसत आहे, पण UDF म्हणजे काँग्रेस आणि त्यांचं जे अलायन्स आहे त्यांचा मध्ये जास्त आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत आहे। एक्झिट पोल नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। जे काँग्रेसचं दफ्तर आहे तिथे पूर्णपणे जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। लाडू पायसम याचा ऑर्डर पण दिलेला आहे। तर सध्या काउंटिंगची सुरुवात आहे, पण कॉन्फिडन्स जे आहे ते आपल्याला काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे। भाजप इथे जे लास्ट त्यांचं वर्क होता ते तेवढं प्रोग्रेसिव्ह नव्हतं, पण यावेळी भाजपचं म्हणणं आहे की 23% जे आहे त्यांचं वर्क इथे वाढेल, त्यांची सीट इथे वाढेल आणि ते सकारात्मक असेल आणि पुढे जाऊन केरळमध्ये एक ना एक दिवशी त्यांची पण इथे गव्हर्नमेंट होईल। तर एक भाजपसाठी पॉझिटिव्ह साईन आहे, पण इथे कॉन्फिडंटमध्ये जास्त ज्यांची गव्हर्नमेंट बनणार ते मध्ये UDF म्हणजे काँग्रेस दिसत आहे आणि काँग्रेसच्या जे ऑफिस आहे तिथे जल्लोषची सुरुवात पण झालेली आहे। LDF तेवढं कॉन्फिडंट नाही आहे, पण कुठे ना कुठे LDF जे आहे ते विपक्षमध्ये असू शकतो, त्यांना असं वाटत आहे। पण इथे सध्या केरळमध्ये 140 जे सीट्स आहेत तिथे काउंटिंगची सुरुवात झालेली आहे आणि जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, वेणुगोपाल असणार, सतीशन असणार, शशी थरूर असणार, ते सगळे आता केरळमध्ये जे आहे पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकता इथे काउंटिंग सेंटरला जे तमाम कार्यकर्ते असतात, जे पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते आतमध्ये गेलेले आहे। आता कोणालाही आत सोडत नाही, कारण की जी काउंटिंग आहे ती खूप गंभीर असते आणि व्हॅलिड ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना आता आतमध्ये सोडलेलं आहे आणि काउंटिंगची सध्या सुरुवात इथे झालेली आहे। हे तिरुवनंतपुरमची जी सीट्स आहेत 14 सीट, इकडचे काउंटिंग सेंटरचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। याचा बाहेर काउंटिंग सेंटर जे सेक्शन आहे त्याचा बाहेर मोठ्या प्रमाणाने प्रत्येक पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते तिथे थांबलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पण खासा उत्साह पाहायला मिळत आहे। भाजप त्यांना माहीत आहे की इथे गव्हर्नमेंट फॉर्म करणं थोडंसं कठीण आहे, पण त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे। आपण अनुप अँटनी सोबत बोललेलं होतं, त्याने पण म्हटले की मागच्या इलेक्शनला आपल्याला फक्त एकच सीट होती, पण यावर्षी आपण 5-6 पेक्षा जास्त सीट आणू आणि हे एक पॉझिटिव्हिटी घेऊन भाजप इथे काम करत आहे आणि त्यांच्याकडून पण एक सेलिब्रेशन होणार आहे। पण गव्हर्नमेंट फॉर्म करण्याचा एक उत्साह आणि एक सेलिब्रेशन जे आहे ते आपल्याला काँग्रेस पक्ष जे UDFचं एक गठबंधन आहे तिथे जास्त पाहायला मिळत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पहिले कल हाती आलेत। 294 जागा ज्या आहेत त्यापैकी 5 जागांवरती TMC ममता बॅनर्जींचा पक्ष आणि 5 जागांवरती भाजप असा कल, असे काही पहिले कल आपल्याला पश्चिम बंगालचे पाहायला मिळतात। त्यामुळे TMC आणि भाजप दोघेही पहिल्या कलात समसमान आहेत। अश्विन।